नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन रेसिपीसोबत। तर तुम्ही गाजराचा हलवा खाल्ला असेल, सलाड खाल्ला असेल, तर अशी सुक्की भाजी तुम्ही कधी बनवून खाल्ली आहे का? तर आज आपण मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी गाजराची सुक्की भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। खूप छान लागते चवीला। तर रेसिपी पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। डब्याला देण्यासाठी अगदी छान रेसिपी आहे, नक्की पहा शेवटपर्यंत। चला सुरुवात करूयात। तर या इथे मी गाजर स्वच्छ धुवून आणि त्याचे साल काढून त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, हे पाहू शकता। आणि त्यानंतर इथे एकदम थोडासा मी वाटाणा घेतलेला आहे, पाव वाटी। तर वाटाणा पूर्णपणे ऑप्शनल आहे। तर इथे कढई तापत ठेवली होती गॅसवरती आणि त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे गरजेनुसार। याच्यामध्ये आपल्याला आता जिरे आणि मोहरी घालायचे। तर यामध्ये जिरी मोहरी घातलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता थोडासा लसूण घालायचं आहे। लसूण आणि कढीपत्ता पण घालूयात। तर आता इथे मसाले घेतलेत मी, हळद पावडर घेतली, कांदा लसूण मसाला घेतलाय, लाल मिरची पावडर घेतली आणि धने पावडर घेतली, पाहू शकता। तर मसाले पूर्णपणे तुमच्या आवडीनुसार घालायचे। तर गाजर शक्यतो थोडंसं गोड असतं, त्यामुळे थोडंसं झणझणीत करण्यासाठी मसाला थोडा जास्त वापरायचा आहे। त्यानंतर वाटाणा पण घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये। अगदी झटपट होते ही भाजी, अजिबात जास्त वेळ लागत नाही। तर आता याच्यामध्ये गाजर पण घालून घेऊयात। तर तुम्ही लाल तिखटऐवजी तुम्ही हिरव्या मिरच्या ज्या असतात त्या पण घालू शकतात। तर चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकण ठेवून आपल्याला मस्त शिजवून घ्यायचं आहे। पूर्णपणे अगोदर मिक्स करून घेऊयात। तर वाटाण्याने दिसायला छान दिसते आणि अजून चविष्ट लागते। तर आता झाकण ठेवून आपण शिजवून घेऊयात। तर एक 15 मिनिटांनी आपली भाजी इथं शिजून तयार झालेली आहे, पाहू शकता। अगदी तुम्ही बटाट्याची सुक्की भाजी बनवता अगदी तशीच होते आणि हे पाहू शकता किती छान झालेले आहे। तर नक्की बनवा। तुम्हाला जर आवडले असेल तर रेसिपी लाईक करायला विसरू नका आणि शेअर नक्की करा। आपल्या चॅनलवर अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। तुम्ही पण बनवून पहा ही भाजी आणि कशी झाली कमेंट्समध्ये मला नक्की कळवा। पुन्हा भेटूया मग अशाच एका छान रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।